हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी योगिता. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मी आलेली आहे नाशिकमध्ये गोदावरी नदी रामकुंडावर. तर या ठिकाणी भरपूर धार्मिक स्थळं आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी भरपूर धार्मिक कार्यही केले जातं. त्याचबरोबर या ठिकाणी गंगा नदीमध्ये मृत व्यक्तींचे अस्थि विसर्जनही केले जाते आणि भरपूर मंदिरं पाहायला मिळतात आपल्याला या ठिकाणी. या ठिकाणी आपण जेव्हा जाऊ तेव्हा खूप गर्दी असते आणि ठिकाणी असं आहे, प्रेक्षणीय ठिकाण पण आहे आणि त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रमांसाठी लोकांची भरपूर गर्दी असते. अस्थि विसर्जनाचे कार्यक्रम या ठिकाणी होतात, त्यामुळं बरेचसे लोक विसर्जनासाठी पण या ठिकाणी येतात. मग नदीमध्ये खाली डोकावून पाहिलं का सगळ्या अस्थी दिसत होत्या पांढऱ्या शोभून. तर मग या ठिकाणी इथलं वातावरण नजारा खूप छान वाटत होता आणि सकाळची वेळ होती. जास्त ऊन झाल्यानंतर खूप गरम होतं आणि सावली इथं या ठिकाणी पाहायला मिळत नाही, त्यामुळं उन्हातच दिवसभर आपल्याला फिरावं लागतं. आम्ही तर सकाळी 8 ते 9च्या दरम्यानच त्या ठिकाणी पोहोचलेलो होतो दर्शनासाठी. आम्हाला जायचं होतं काळाराम मंदिरामध्ये, पण सुरुवातीला आम्ही गंगेवरचं दर्शन घेतलं. गंगेवर असणाऱ्या मंदिरांचं दर्शन घेतलं. या ठिकाणी भरपूर मंदिरं होती. काळाराम मंदिर, वरानम मंदिर, कपिलेश्वर मंदिर या ठिकाणी आम्ही दर्शनासाठी जाणार होतो. पण सुरुवातीला मुलांना इथाचं वातावरण आवडलं म्हणून या ठिकाणी फोटोशूटचं काम त्यांचं चालू होतं. आम्हीच नाही तर अजून बरेचसे लोक या ठिकाणी फोटोशूट करत होते. त्याचबरोबर नवीन जोडपेही या ठिकाणी फोटोशूटसाठी आलेले होते. भरपूर गर्दी होती. वातावरणही खूप छान होतं. सकाळची वेळ होती, त्यामुळं उन्हाचा त्रास काही सहन करायची गरज पडणार नव्हती. तर आता आम्ही आलो होतो काळाराम मंदिरामध्ये. या ठिकाणी आतमध्ये मंदिरात फोटो काढण्यास सक्त मनाई होती. मोबाईल वापरण्यास सक्त मनाई होती, त्यामुळे आम्हाला आतमधलं फोटोशूट करता आलं नाही. पण काळाराम मंदिर हे खूप मोठं मंदिर आहे आणि या ठिकाणी हे खूप जुनं पुरातन काळातलं मंदिर आहे. या ठिकाणी मंदिराची डागडुजी करण्याचं काम चालू होतं. बाजूला बाहेरच्या साईडनी सगळीकडं मंदिराचं काम करण्यासाठी परत बांधलेल्या होत्या आणि आतमध्ये मंदिरात एवढी काही गर्दी नव्हती, कारण सकाळचीच वेळ होती, त्यामुळं जास्त काही गर्दी झालेली नव्हती. पण दुपारच्या वेळेत मात्र या ठिकाणी खूप गर्दी असते आणि दर्शनासाठी वेळही खूप लागतो. आता तुम्ही म्हणता या मंदिराला काळाराम मंदिर का म्हणतात, हे तर सगळ्यांनाच माहिती. पण तरी या ठिकाणी राम, सीता आणि लक्ष्मणाच्या काळ्या रंगाच्या काळ्या संगमरवरी दगडाच्या मूर्ती आहेत, त्यामुळं या ठिकाणी या मंदिराला काळाराम मंदिर म्हटलं जातं. आता काळाराम मंदिरातून दर्शन घेऊन आम्ही आलो सीतागुहेकडे, पण त्या ठिकाणी मंदिराचं काम चालू होतं, त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी मंदिरात दर्शन भेटलं नाही. पण बाहेर त्या ठिकाणी सीता पर्णकुटी बनवलेली होती, त्या ठिकाणी मात्र आम्ही दर्शन घेतलं. तसेच पंचवटीमध्ये कपिलेश्वर मंदिरातही आम्ही दर्शन घेतलं होतं, पण त्या ठिकाणी काही मला व्हिडिओ शूटिंग काढता आली नाही. त्यामुळं नाशिक पंचवटीमधील सगळे स्थळं बघून झाल्यानंतर आम्ही आलो, किंवा धार्मिक ठिकाणी दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये. तर या ठिकाणी येण्यास आम्हाला वाजले होते 2 ते 2:30. तेव्हा या ठिकाणी खूप गर्दी झालेली होती आणि दर्शनासाठी आम्हाला लागले होते 4 घंटे. तर 4 तास लाईनला उभा राहून आम्ही दर्शन घेतलं होतं. पण एवढ्या गरमीच्या दिवसामध्ये 4 तास लाईनला उभा राहण्याचं काहीच वाटलं नाही, कारण की थकल्यानंतर बसण्यासाठी जागाही या ठिकाणी होती आणि त्याचबरोबर फॅन लावलेले होते वरती हॉलमध्ये. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचीही सोय केलेली होती, त्यामुळे दर्शनासाठी एवढा वेळ उभा राहून काहीच वाटलं नाही. मग आता फायनली पोहोचलो आम्ही मंदिरात. तर मंदिरात पोहोचल्यानंतर देवाचं दर्शन घेतलं. देवाच्या दर्शनासाठी समोर जाण्यासाठी लाईन लागलेली होती. या ठिकाणी मंदिराचं काम चालू होतं, सगळीकडे परस बांधलेल्या होत्या आणि आतमध्ये मंदिरात फोटोशूट करण्यास सक्त मनाई होती, कारण आता कुठल्याही मंदिरात गेलं की आतमध्ये आपल्याला फोटो काढून देत नाही सर्वसामान्य लोकांना. तर मग मंदिरातलं आतलं काही व्हिडिओ शूट अजिबात करता आलं नाही. मग फायनली आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतलं आणि बाहेर जरा वेळ थांबलो. बाहेरच फोटोशूट केलं आणि मंदिराचा आजूबाजूचा परिसर सगळीकडे फिरून बघितला, कारण आता आपलं सारखं सारखं काही या ठिकाणी जाणं होणार नाही. म्हणून मग एकदा निवांत दर्शन घेतलं आणि बाहेरही बराच वेळ बसलो होतो. आणि आता ऊनही चांगलं चटकलं होतं आणि सगळ्यांना भूकही लागलेली होती. सगळेच म्हणायचे आता आम्हाला पाणी प्यायचं आहे, जेवायचं. मग अशा पद्धतीने हे मंदिराचं सगळीकडचं वातावरण होतं. आता दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. या ठिकाणी मंदिराचं काम चालू असल्यामुळे जास्त वेळ काही कुणाला थांबून देत नव्हते आणि जास्त गर्दीही होत होती, जास्त लोकांचं येणं जाणं चालू होतं. आता फायनली त्र्यंबकेश्वरमध्ये महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. तर अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी होतं आणि आता ऊनही चांगलं चटकलेलं होतं. दुपारची 2-2:30 वाजण्याची वेळ झालेली होती, त्यामुळं पुढे चालत आम्ही आलो आंबेडकर चौकात. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्कमध्ये मी फोटोशूट केलं आणि अशा पद्धतीचं हे वातावरण या ठिकाणी होतं. सगळीकडं कडक ऊन आणि मस्तपैकी नयनरम्य वातावरण. तर आता तिथून निघाल्यानंतर आम्ही आलो त्र्यंबकेश्वरमधील नवनाथ महाराजांच्या मंदिरात. तर हे मंदिर अगदी निसर्गरम्य ठिकाणी होतं. चौकडून डोंगर होता आणि डोंगराच्या मधोमध हे मंदिर होतं. या ठिकाणी काम चालू असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी मंदिरं बंदच होती. तर आम्ही गेलो तेव्हाही हे मंदिर बंदच होतं. काहीतरी कारणानिमित्त आज हे मंदिर बंदच राहणार होतं. तर मग या ठिकाणी गर्दी काही एवढी नव्हती आणि वातावरण खूप छान होतं. तर मग आम्ही सगळ्यांनी निवांत दर्शन घेतलं या ठिकाणी नवनाथ महाराजांचं आणि त्यानंतर वातावरण पाहून मुलंही म्हटले आता आपण या ठिकाणी फोटोशूट करू. मग आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी खूप छान फोटोशूट केलं. तर हे पहा अशा पद्धतीचं वातावरण होतं या ठिकाणी. मंदिरात सगळीकडं शांतता होती आणि मोजकेच आम्ही 4 ते 5 माणसं त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि आम्ही गेल्यानंतर काही माणसं आलेली होती. तर मुलांनी पण या ठिकाणी हे वातावरण पाहून आणि निसर्गरम्य वातावरण पाहून, त्याचबरोबर फोटो कुठे चांगले निघतील अशा पद्धतीचं लोकेशन पाहून फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि त्या ठिकाणी वातावरण एवढं भारी वाटत होतं ना. संध्याकाळचे 4 वाजले होते, वातावरणामध्ये गारवा पसरला होता, अधूनमधून हवेची झुळूकही येत होती, त्यामुळं गरम होणंही बंद झालं होतं. तर हे पहा अशा पद्धतीने नवनाथ महाराजांचं हे जुनं पुरातन मंदिर होतं. या ठिकाणी
जास्त काही गर्दी नसते. क्वचित ज्या लोकांना माहिती आहे तेच लोक फक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. तर मग हे अशा पद्धतीचं वातावरण पाहून आणि सगळीकडे असलेली शांतता पाहून आम्ही जरा जास्तच वेळ या ठिकाणी थांबलो होतो. तर मग मुलांचा फोटो काढण्याचा कार्यक्रम तर मस्तच जोरावर चालू होता. दोघंही एकमेकांचे फोटो छान पद्धतीने काढत होते. तर मग आता फायनली आमचं नवनाथांचं दर्शन झालं. आता आम्ही शेवटी फायनली आलो गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये. या ठिकाणी खूप शांतता आणि अतिशय स्वच्छता असते. त्याचबरोबर रूम भाड्याने मिळतात. या ठिकाणी रूमला भाडंही खूप कमी असतं आणि त्यातली त्यात प्रसादाची जेवणाची सोय असते. त्यामुळं लोक भरपूर भरपूर गर्दी या ठिकाणी राहण्यासाठी मुक्कामासाठी असते. त्याचबरोबर या ठिकाणी गजानन महाराजांचं खूप छान मंदिर आहे. त्यामुळं दर्शनासाठीही लोक या ठिकाणी गर्दी करतात. तर अशा पद्धतीने आम्ही पंचवटी, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतलं. आमची तर नाशिकची ट्रिप खूप छान झाली. तर मग आता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करायचंय, सबस्क्राईब करायचंय. तर आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.